आदरणीय मोहन अण्णा हंबर्डे यांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं। अरे मोहन अण्णा तुम आगे बढ़ो, अरे मोहन अण्णा तुम आगे बढ़ो। काँग्रेस पक्षाचं नांदेड लोकसभा आणि विधानसभा प्रचारात महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ बोटोलेजी, तसेच विधान परिषदेचे माजी आमदार वजाद मिर्झा साहेब, तसेच लोकसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाण, उत्तर विधानसभेचे उमेदवार आमचे सत्तारभाई, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, तसेच महाविकास आघाडीचे शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष, अध्यक्ष, सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कारण नाव घेत नाही सगळ्याचे कारण वेळ फार कमी आहे। या ठिकाणी दक्षिण मतदाराची जनता नानाभाऊ तुमची 6 वाजल्यापासून वाट पाहत आहे। त्याकरता सर्व स्टेजवर असलेले सन्माननीय मंच, इथं उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, सर्व महिला मंडळ आणि पत्रकार बंधू, नानाभाऊ नांदेडनं एक 6 महिन्याखाली इतिहास घडला आहे तुमच्या अध्यक्षतेखाली। लोकसभेचं इलेक्शन लागलं, या ठिकाणी संपूर्ण काँग्रेस भाजपमध्ये गेली, पण काँग्रेसमध्ये आजी माजी नगरसेवक काही कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब, बेट मोगरेकर साहेब आणि मी एक स्वतः होतो। भाजपला असं वाटलं की लोकसभेचा उमेदवार आमचा बिनविरोध निवडून येतो। त्या ठिकाणी आम्ही स्वतः कैलासवासी वसंतराव साहेबांशी गेल्या आणि त्यांना सांगितलं, साहेब तुम्हाला या ठिकाणी लोकसभेला उभं टाकावं लागतं। त्यांनी म्हणले होते मला काही गरज नाही, मला नायगाव विधानसभा लढायची, पण आम्ही म्हणलं तुमच्याशिवाय कोणी त्यांच्या विरोधात लढू शकत नाही। ह्या गोष्टीवर नानाभाऊंनी कैलासवासी वसंतराव साहेबांना निवडून दिलं। आपण नांदेडच्या जनतेने बी उमेदवारी दिली साहेबांनी आणि नांदेडच्या जनतेने त्यांना निवडून दिलं। ते निवडून दिलं आपण त्यांना, ते मत आपण 5 वर्षाकरता केलं, त्यांना 5 वर्षाकरता निवडून दिलं। पण त्या ठिकाणी तुमची आमची सेवा करताना देवानी त्यांना आपल्यामध्ये ठेवलं नाही, पण सगळ्यांनी 5 वर्षाला मतदान केलं। त्यांचेच पुत्र रवींद्र चव्हाण त्यांना या लोकसभेचं तिकीट भेटलेलं आहे आणि ते राहिलेले 4.5 वर्ष त्या मतदानाच्या माध्यमातून रवींद्र चव्हाणला सगळ्या आपल्या नांदेड दक्षिण मधल्या जनतेला त्यांना आशीर्वाद द्यायचा आहे। त्याकरता वसंतराव दादा हे खासदार नव्हते, आम्हाला त्यांचं बलिदान गेलं, ते एक योद्धे होते, योद्धे, आणि त्या योद्ध्याला आम्ही नानाभाऊ नांदेडची दक्षिणची मतदारसंघ कधीही त्यांना विसरणार नाही। गेल्या वेळेस लोकसभेला 18,000ची लीड होती, पण यावेळेस तुम्हाला आम्ही
भर जनतेच सांगतो तुम्हाला, दक्षिण मतदारसंघात हातवरी करा, त्यांना 10,000ची लीड देणार ना वाढून, अनेक म्हणजे 28,000ची लीड देणार. या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. नाना भाऊ म्हणतोय 50 देईल, पण आपण कमी सांगतो, मात्र जास्त करून दाखवतो. हे माझा हेच आहे. मी काँग्रेस पक्षानं 5 वर्षाखाली मला विधानसभेचं तिकीट दिलं. माझी या ठिकाणी ना काँग्रेस पक्षाला ओळख होती, ना पंचायत समितीच्या सदस्याला ओळख होती, ना जिल्हा परिषद सदस्याला ओळख होती, ना महानगरपालिकेच्या नगरसेवकाला ओळख नव्हती. ह्या ठिकाणी परेशान झाले आमचे सगळे पदाधिकारी. हे मोहन आंबेडे कहाँ से आहे, मगर ह्या ठिकाणी नांदेडची जनता मला सगळी ओळखत होती. नांदेडची ओळखत, नांदेडची जनतेला ज्यावेळेस गेले ह्याच्यामध्ये, त्यावेळेस मोहन आंबेडे हे आज चांगला जनसामान्याचा कार्यकर्ता आहे, म्हणून मला या ठिकाणी जनतेने मला 17 दिवसात आमदार केलं. त्याच्या पाठोपाठ मी 5 वर्षात कधी आमदार म्हणून राहिलो नाही. मी जमिनीवर जाऊन या 5 वर्षात लोकांची मी सेवा केली. मी कधी माझा PF म्हणून उचलत नाही, मी स्वतः PF उचलतो. ऑफिसमध्ये बसल्यानंतर 1 ते 10 वाजेपर्यंत स्वतः माझ्याकडं त्याच्यामध्ये सायकलवर येणारा ना बंधू असो की कारमध्ये येणारा बंधू असो, सगळ्याला माझं या ठिकाणी 5 वर्ष नानाभाऊ तुमच्या अध्यक्षकाली मी लोकांना मी सेवा केलेली आहे. यावेळेला मला जनता विसरणार नाही. तुम्ही माझ्यावर 2024 विधानसभेमध्ये मला तिकीट दिलं. आता मी सांगितल्याप्रमाणे तुमचं काम आज नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्याला नानाभाऊ म्हणून सगळ्याला परिचित झालेले आहे. भाजपला हात दाखवतील तर खाली नानाभाऊ म्हणून एक कडक नेतृत्व, कुठं न डरणारं, कुठं मागं न पडणारं समाजसेवेचं नेतृत्व नानाभाऊचं आज आम्हाला नांदेड जनतेला भेटलेलं आहे. आम्ही येणाऱ्या 20 तारखेला लोकसभेला रवींद्र चव्हाण आणि विधानसभेला मी या ठिकाणी सगळी दक्षिणची मतदारसंघात तुम्हाला म्हणल्याप्रमाणे मतदान करून दाखवाल. कारण याच्यामध्ये तुम्ही मोठा नांदेडला 6च्या 6 विधानसभेला उमेदवार दिलं, ते नांदेडची जनता तुम्हाला एवढं मोठं आम्हाला लोकसभेला आणि विधानसभेला 6 तिकीट घेऊन दिल्यामुळं जे कधी मागल्या 40 वर्षात घडलं नाही, तेवढे 6चे 6 या ठिकाणी आम्ही विधानसभेला आमदार करून दाखवू. आणि महाविकास आघाडीचे सुद्धा आम्ही म्हणजे 9च्या 9 महाविकासाचे आमदार नांदेडची जनता करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याबरोबरच रवींद्र चव्हाणला सुद्धा आम्ही जास्तीत जास्त म्हणजे 1.5 लाखानं नांदेड जिल्ह्यातून आम्ही मतदान देण्याचा या ठिकाणी निश्चय ठरलेला आहे. आमच्या या ठिकाणी कोणी यायचा मैदान आहे. नानाभाऊ माझी चर्चा झाली, घरात तिकीट झाल्यानंतर काय होईल, पण मैदानातल्या तिथं काही बघायचं नसतं. जसं कौरव पांडवाचं युद्ध होतं ते सगळं घरच्या माणसं होते, तिथं त्यानं त्या ठिकाणी काही बघितलं नाही. त्या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाकरताच खंबीरपणे लोकसभेच्या पाठीमागं मी उभे टाकेल. कारण जे खासदारचा उमेदवार आहे ते 12 वर्षापासून भाजपमध्ये आहे आणि मी 17 वर्षापासून काँग्रेस पक्षामध्ये आहे. काहीतरी विरोधी माणसं म्हणत आहेत दोन्ही RSSच्या आहेत, अशी या रंगमळून माझी चर्चा करत आहेत. पण त्यांना सांगतो मी, जनतेला माहीत आहे जे आज त्यांच्या प्रचार सभेमध्ये काहीतरी वेगळा प्रचार करत आहेत, पण मी काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. कोठेही दगा होणार नाही.
आणि नांदेडची दक्षिणची मतदारसंघ कोठे दगा होऊ देणार नाही. कारण गेल्या लोकसभेत एक इतिहास रचला नांदेडच्या जनतेनं आणि आता बी एक नवा इतिहास रचल. नानाभाऊ तुम्ही काळजी करू नका. आम्ही जे जे मतदारसंघात तुमच्या नेतृत्वावर आम्ही खंबीरपणे या ठिकाणी काम करण्यास तयार आहोत. पण आम्ही या विधानसभा आणि लोकसभा जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.